नमस्कार मित्रांनो, मी अण्णासाहेब धाकतोडे राजर्षी न्यूज उज्ज्वल भारतमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे। समोरचा भाग दिसतच आहे, हा भाग आहे अहिल्यानगर मनमाड महामार्गाचा। या महामार्गावरील ट्रॅफिक आपण या ठिकाणी पाहतच आहात। या ट्रॅफिकचं नीट चांगलं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की ही दुतर्फा ट्रॅफिक इतकी खतरनाक आहे की या ट्रॅफिकला फेस कसे करायचे हा मोठा एक प्रश्न आहे। यासाठी शासनाचं आणि प्रशासनाचं, अधिकारी, मंत्री, संत्री या सर्वांचं दुर्लक्ष आहे आणि हे सर्वांचं दुर्लक्ष असल्याने काही गोष्टी या ठिकाणी आपणास दिसत आहे। तरी आपण या ठिकाणी पाहतोय गाड्या कशा पद्धतीनं जातात येत आहेत। या बाजूला नाला आहे, रस्त्यावर तशी म्हणावी तशी काही खास अतिक्रमणं पण नाहीत की जेणेकरून काही त्रास होईल, परंतु पुढे एक भला मोठा पूल बांधलेला आहे की जो प्रवारा नदी पात्रावरील आहे। तर त्या नदी पात्रावरील पुलाला इतका भयंकर लोड आहे की कितीतरी जड अवजड वाहनं या रस्त्यावरून जातात। ग्रामस्थ लोकांच्या येथील मोटरसायकली काढायला सुद्धा गावामधून मोठी अडचण तयार होते। शाळेतील कॉलेजमधील मुलं मुली या मार्गावरून जात असतात आणि जात असताना अनेक अडचणी त्यांना सामोऱ्याला जावं लागतात। आता या ठिकाणी कार आहेत, आता किती टायरची गाडी आहे तुम्हीच पहा, या रस्त्याची परिस्थिती कशी झाली आहे। हा रस्ता म्हणजे जीव घेणारा रस्ता तयार झालेला आहे। बातमीच तशी आहे, ही बातमी आपण जर पाहिली आणि ऐकली आणि समजून नीट जर घेतली तर हा एका निव्वळ पत्रकाराचा विषय नाही आहे किंवा मी एखादं भाषणही करायला तुमच्या समोर आलेलो नाही आहे। तुम्हाला या ठिकाणी ट्रॅफिक कशा पद्धतीने नगर मनमाड महामार्गावर दिसते आणि अगदी ज्या ठिकाणी पायी चालणाऱ्याला जागा सुद्धा देखील नाही अशी इतकी परिस्थिती भयावह आहे। इतकी जड अवजड वाहने, मोटरसायकल, कार या रस्त्यावरून वाहतात। ही परिस्थिती भयावह आहे आणि या रस्त्यावर या अहिल्यानगर मनमाड रस्त्यावर 2 तीर्थस्थळ की जी प्रामुख्याने शिर्डी साईबाबा संस्थान आणि या बाजूला शनी शिंगणापूर देवस्थान संस्थान अशी मोठी धार्मिक स्थळं असल्यामुळे या रस्त्यावर रात्रंदिवस इतकी ट्रॅफिक, एवढा जाम असतो की रस्त्याने पायी येणारे जाणाऱ्याचे तर हाल इतके भयंकर होतात तर विचारताच नको, परंतु बाईकवर, मोटरसायकलवर, सायकलवर जाणाऱ्यांचे सुद्धा हाल त्याहीपेक्षा एकदम वाईट आहेत असं म्हणलं तर वागू होणार नाही। हा माझा व्हिडिओ पाहणाऱ्या अधिकारी, पदाधिकारी, मंत्री, संत्री यांना सुद्धा देखील माझीवाली एक कळकळीची विनंती आहे की बाबांनो, तुम्हाला हे दिसत नाही का? हे तुम्हाला दिसत नाही का की राजकारण फक्त खाली तुम्ही तेवढंच करता की लोकांनी फक्त तुम्हाला मतं द्यावी, परंतु या रस्त्यावरून वाहणारी, जाणारी, येणारी, अहो तुमच्याही सुद्धा घरातली माणसं, लेकरं आहेत की, आपले आई वडील तीर्थाच्या ठिकाणी जातात आहेत की, अहो निवळ आपल्या परिसरातलीच लोक या रस्त्याने जात नाही तर पूर्ण देशभरातील, परदेशातील लोक ह्या रस्त्याचा, मार्गाचा वापर करतात आणि आपण याच्याकडे डोळे झाकून जर निमूटपणे सहन सगळेजण करत आलो तर कसं व्हायचं पुढे? तेव्हा तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, शासनाचा पगार तुम्ही अधिकारी खातात, मानधन खातात, तुम्हाला एवढं सुद्धा दिसत नाही की रस्ते कमीत कमी कसे असले पाहिजे? अहो देवा धर्माला जाणारी, शाळेत जाणारी, या रस्त्यावरून इकडं तिकडं गावातल्या त्या गावात जाऊन व्यवहार करणारी, बाजार हाट करणारी मुलं, माणसं, व्यक्ती अहो आपल्याच घरातील किंवा आपल्याच राज्यातील आहेत ना, मग त्यांची काळजी घ्यायचं काम कुणाचं आहे? माझं मत आहे हे काम आपलं आहे, त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि आपण या व्हिडिओचा गांभीर्याने विचार करताना अशी मला अपेक्षा आहे। मित्रांनो, आजच मी जिल्हाधिकारी साहेब यांना एक
ग्रामस्थांच्या वतीने एक निवेदन माझ्याकडे खूप आग्रह केला आणि त्यानंतर गाव जागा झालं असं मी ज्यावेळेस पाहिलंय तर त्यांनी माझ्याकडे एक अर्ज लिहावा म्हणून एक विनंती केली आणि मी हा अर्ज लिहायला घेतला. तर हा अर्ज आहे मान्य प्रति प्रति माननीय जिल्हाधिकारी साहेब. तसे या प्रति सार्वजनिक बांधकाम विभागाला जाणार आहे, पर्यावरणाला सुद्धा देखील जाणार आहे, परत पोलीस अधिकारी यांना सुद्धा देखील जाणार आहे, एसपींना जाणार आहेत, एसपी कार्यालयात सुद्धा देखील जाणार आहेत आणि जे संबंधित जेवढी अधिकारी आहेत, ट्रॅफिक नियंत्रण करणारे ज्याला आपण वाहतूक नियंत्रण कक्ष असेल त्यांना सुद्धा अर्ज जाणार आहे. कारण तेवढ्या प्रती आणि निव्वळ यांनाच नव्हे तर सार्वजनिक बांधकाम खातं जे रस्ते महामंडळ यांच्याकडे जे खातं आहे मंत्री महोदयांकडे त्यांना सुद्धा हे निवेदन आम्ही पोस्टाने का होईना पाठवून देणार आहोत. तर मित्रांनो, या अर्जाचा थोडक्यामध्ये सांगतो. माननीय जिल्हाधिकारी साहेब अहिल्यानगर महाराष्ट्र यांच्याकडे सविनय सादर. विषय अहिल्यानगर मनमाड महामार्गावर अतिरिक्त वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्याबाबत आणि ही नियंत्रित करण्यासाठी अतिरिक्त वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांची वाहतूक योग्यपणे हाताळण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबत हा अर्ज केलेला आहे. तर खालील निवेदनावर सही करणारे व्यक्ती जे आहेत तर त्यांच्या वतीनं हा अर्ज या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. आता अर्जातला बाकीचा नमुना मसुदा कसा आहे ते तुम्हाला मी थोडक्यामध्ये सांगतोय. महोदय, आम्ही खालील सह्या करणारे सर्व ग्रामस्थ कोलार खुर्द, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर येथील कायम रहिवासी असून कोलार खुर्द, तालुका राहुरी आणि कोल्हार बुद्रुक, तालुका राहता या 2 गावांना जोडणारा जो पूल प्रवरा नदी पात्रावर जो बांधलेला आहे त्या पात्राच्या अलीकडे आणि पलीकडे या दोन्ही गावातील लोकांना या वाहतुकीमुळे किती त्रास होतोय हे यामध्ये नमूद केलेलं आहे. दुसरं, या दोनही गावांचा संपूर्ण व्यवहार एकमेकांशी एवढा जुळलेला आहे की बाजारपेठ कोलार बुद्रुक या गावामध्ये मोठी आहे आणि त्या बाजारपेठेमध्ये जेवढे काही कामगार, कर्मचारी किंवा मदत करणारे, रोजगार मिळवणारे रोजंदार हे कोल्हार खुर्द या गावातील असल्याने त्यांचा या दोन्ही गावांशी व्यवहार आहे आणि तो व्यवहार असल्याने त्यांची एक व्यावसायिक नाळ या दोन्ही गावाशी जोडलेली आहे. मधून प्रवरा नदी वाहते आणि या प्रवरा नदी पात्रावर जो एकच पूल आज सध्या मितीला आहे आणि या पुलावर नेहमीच मोठमोठे अपघात होत असतात. कित्येकांचे जीव गमावले गेलेले आहे आणि या नदी पात्रावर एकच पूल असल्याने आणि दुसरा पूल निवडणुकीपूर्वी फक्त हातामध्ये काम करण्यासाठी घेतला, रस्त्यावरील अनेक अतिक्रमणं काढले गेली. अशा काळामध्ये या नदी पात्रावरील एकाच पुलावर संपूर्ण लोड आलेला आहे. जवळजवळ 3-3, 4-4 पदरी गाड्या लागतात. काही जण तर शेजारच्या गटारामधून सुद्धा पडलेले आहेत. अनेकांचे अपघात झालेले आहे. कित्येकांचे डोके गेले, कोणाचे पाय गेले तर कोणाचं अख्खं शरीर याच्यामध्ये गेलेलं आहे. कित्येक जण गतप्राण झालेले आहेत. अशा अनेक समस्या. आता ह्या गावातून दुसऱ्या गावामध्ये नदी पात्रावरून ज्या पुलावरून जावं लागतं, जाया लागते, तर त्या गावामध्ये कॉलेज आहे, हायस्कूल आहे. परत निवळ रस्ता जरी ओलांडण्यास ठरला तर या गावामध्ये ग्रामपंचायत आहे, कार्यकारी सोसायट्या आहेत, तलाठी कार्यालय आहेत. विद्यार्थ्यांना जाण्यासाठी ह्याच मार्गाचा संपूर्ण अवलंब करावा लागतो. हा मार्ग सोडून दुसरा अतिरिक्त पूल या गावाला नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसं पाहिलं तर गावासाठी बायपास हवा होता, परंतु त्याच्याकडेही शासनाचं दुर्लक्ष आहे. त्यासाठी मी तुम्हाला एक मार्गही सुचवल. दोन्ही गावासाठी जोडण्यासाठी एक
गावाच्या आतून जर समजा एखादा मार्ग ग्रामस्थांसाठी जर लोकल लोकांसाठी वापरण्यासाठी जर दिला गेला तर या रस्त्यावरील बहुतेक कोंडी खतम होऊ शकते. आम्ही त्यांना एक सल्लाही देऊ इच्छितो. त्यासाठी शासनाने थोड्या मोठ्या मनाने या गावाकडे दुर्लक्ष न करता मोठ्या मनाने या गावाला दत्तक घेऊन त्यांनी काम केलं पाहिजे. आता अर्जाच्या मूळ मुद्द्याकडे येऊ तर या दोन्ही गावांच्या मधून प्रवरा नदी तिच्या नैसर्गिक मार्गाने वाहते. सदर नदीवर 2 पुलांची सक्त गरज असताना सध्या या एकच पुलावर अवजड वाहनांचा भार पडला आहे. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम अनेकदा झालेले आहे आणि पुलावर सुद्धा देखील मोठमोठे खड्डे आणि भेगा पडल्यामुळे त्याची मोठी वाहतुकीसाठी दळणवळणासाठी अडचण तयार होते. या बाबीकडे सुद्धा देखील शासन प्रशासनाचं मंत्र्यांचं मी लक्ष वेधू इच्छितो. त्याचबरोबर या रस्त्यावरून मोठमोठे खड्डे पडल्यामुळे मोटरसायकल, सायकल, 3 चाकी वाहने, 4 चाकी, 6 चाकी आणि ह्या पुढील जेवढी काही चाकाची वाहने असेल की असं वाहन पाहिलं नाही की ह्या रस्त्याने ते पाहिलं नाही. अशी मोठमोठेली अवजड वाहने या रस्त्याने जा ये करतात. त्यांचं दळणवळण या रस्त्याने होतंय आणि त्यामुळे अपघात दैनंदिन हा एक ठरलेला आहे की कोणाचा अपघात होईल त्याचं सांगता येत नाही. जीव मुठीत घेऊन प्रत्येकाला जगावं लागतं एवढं बाकी मला यामधून म्हणावं लागतंय. तर मित्रांनो, या अर्जाच्या पुढील भागामध्ये गावाच्या वतीनं जे मांडण्यात आलेले, आता तर पावसाळ्याचे दिवस आहेत, सर्व संबंधित शासकीय व प्रशासकीय यंत्रणा डोळे झाकून गप्प बसलेल्या आहेत. आमच्या दोन्ही गावचे दुःख कुणाला कळत नाही. अलीकडील आणि पलीकडील दोन्ही गावातील ग्रामस्थ, विद्यार्थी, नोकरदार, चाकरमणी, अधिकारी, पदाधिकारी, मंत्री, संत्री रोज या मार्गाने शिर्डी साईबाबा देवस्थान आणि शनी शिंगणापूर देवस्थान या तीर्थस्थळी देवदर्शनाच्या निमित्ताने आणि तसेच सायरन वाजत जाणारे पोलीस अधिकारी आणि हॉस्पिटलला नेणारे पेशंटला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका आपल्या सायरनचा कर्कश आवाज करत निघत असतात आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एक धक्का बसलेला असतो की नेमका आज कोणाला घेऊन चालले. तर यांना जाण्या येण्यासाठी हाच मार्ग असल्याने तासन तास खोळंबलेली वाहतूक आणि उघड्या डोळ्यांनी आम्ही पाहतोय, परंतु येथील अधिकारी, पदाधिकारी, नेते, मंत्री, संत्री कोणाचे काही त्यावर लक्ष, संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष जात नाही. ही शोकांतिका आहे. ज्यांना तोंड आहे त्यांनी आता बोलायचं सुद्धा बंद केलंय, ते बोलत नाहीत. ज्यांना डोळे आहेत ते आंधळ्यागत आपले डोळे मिटून बसलेले आहेत, ते पाहत सुद्धा देखील नाहीत. आणि ज्यांना कान आहेत परंतु त्यांना ह्या जनतेच्या अर्थ आणि कर्कश आवाज सुद्धा त्यांना आता सध्या येत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. मित्रांनो, आता त्यासाठी गावातील लोकांनीच आता पुढे यायचं ठरवलेलं आहे आणि हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं, या अन्यायाविरुद्ध आवाज पोहोचवण्याचं काम या ग्रामस्थांनी आपल्यापर्यंत केलं आहे. आणि अर्ज लिहून आणि सह्यांचं एक संबंधित अधिकाऱ्यांना हे पत्र तहसीलदारच्या मार्फत सर्वांपर्यंत पोहोचेल. तालुका आणि तहसीलदार, कारण ग्रामस्थांकडे तेवढा खर्च करण्याची ऐपत नाही, कारण हे कोणतंही राजकीय आंदोलन नाही, हे ग्रामस्थांच्या वतीनं घेतलेले एक हाती आंदोलन आहे. आणि हे आपल्यापर्यंत त्यांचा आवाज पोहोचवण्याचं काम मी माझ्या मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत करतो. आपल्याकडे ट्रॅफिकला नियंत्रित करण्यासाठी कमालीचे प्रशिक्षित अधिकारी, कर्मचारी वर्ग आहेत. त्यांना तातडीने आदेश देऊन सर्व ट्रॅफिक नियंत्रणात आणावी असं ग्रामस्थांचं म्हणणं माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आहे. त्यांनी या अर्जामधून कोणतीही
धमकी वजा न देता त्यांनी एक विनंती अर्ज म्हणूनच या ठिकाणी केलेला आहे. मी पत्रकार नात्याने फक्त त्यावर थोडं विश्लेषण करतोय व सर्वांना शिस्त लागावी यासाठी धडक मोहीम हाती घ्यावी. जशी मोहीम रस्त्यात अतिक्रमण ज्यांनी ज्यांनी केलं होतं ते काढण्यासाठी जी मोहीम हाती घेतली तशीच मोहीम अतिरिक्त वाहतूक काढण्यासाठी जर योग्य दिशेने हाताळून नियंत्रणात आणण्यासाठी जर केली, त्यासाठी बायपासचा वापर केला, जड वाहतूक वाहने जर दुसऱ्या मार्गाने फिरवली तर बहुतांशी म्हणजे जवळ 60-70% ह्या रस्त्याचं ओझं कमी होऊन जाईल. आणि ज्या एका पुलावर आलेला जो लोड आहे की जेणेकरून सर्व ट्रॅफिक याच ठिकाणी थांबते. आणि सगळ्यात महत्वाचं आपली एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो की शासन प्रशासनाने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार 3 दिवसाचे आहेत. या 3 दिवसामध्ये शुक्रवारी असतो कोल्हारचा बाजार. बाजारच्या निमित्ताने तांभेरे, संक्रापूर, कोल्हार, चिंचोली, गुहा, परत त्या बाजूची सोनगाव, सातरळ, तिकडून राहुरी, त्या बाजूना बाबळेश्वर, असे परत दाड वगैरे लोणी या तिकडून येणारे मोठमोठे व्यापारी वर्ग या बाजारासाठी आपला उद्योग व्यवसाय करण्यासाठी शुक्रवारी बाजारामध्ये आपलं बाजाराचं सामान विकण्यासाठी, भाजीपाला विकण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने इथे आलेले असतात. आणि या शेतकऱ्यांचं जो बाजार हा महत्वाचा दिवस असतो आणि त्या निमित्ताने खूप मोठी धावपळ सगळ्यांच्याच पाठीमागे असते. तर यावेळी शुक्रवारच्या दिवशी ट्रॅफिक नियंत्रण आणण्यासाठी जर ट्रॅफिक नियंत्रण कक्षाने जर चिंचोली पासून आणि तिकडे बाबळेश्वर पर्यंत जर ट्रॅफिक हवालदारांची किंवा सामाजिक संस्था असेल कोणी किंवा मानधनावर काम करणारे शिर्डी संस्थान किंवा शनी शिंगणापूर संस्थांचे जर कोणी सेवेकरी या ठिकाणी जर नेमले, आणि ह्या दोन्ही देवस्थाना मोठी पैशावाली देवस्थान आहे, तसं ते ह्या गोष्टीला काही गोष्टी नियंत्रणात आणण्यासाठी त्यांचे सेवेकरी कमीत कमी 50-50 फुटावर का होईना, 100 फुटावर का होईना, एक जण जरी नेमला तरी सुद्धा देखील काही ट्रॅफिक कमीत कमी परिसरातली खूप चांगल्या प्रकारे हाताळली जाऊ शकेल आणि ती नियंत्रणात येईल असं मला तरी वाटतंय. आता बाकीचं धोरण तर शेवटी शासनाचं आहे, कारण शासनाच्या हाती सर्व काही आहे, त्याला वाढवायचं का कमी करायचं हे शासनच ठरवू शकतं. तर माझी आपणास नम्र विनंती आहे की शासनाला, प्रशासनाला की आपण या ठिकाणी जातीनं लक्ष घालावं आणि ही ट्रॅफिक नियंत्रणात आणण्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करायला की अपेक्षा करतो. आणि अर्जदारांच्या वतीनं त्यांनी जे शेवटी म्हटलेलं आहे, घरातून बाहेर गेलेली व्यक्ती कामानिमित्त या शाळेमध्ये गेलेली व्यक्ती घरी सुखरूप पोहोचेल की नाही याची घरी येऊपर्यंत चिंता असते. याच्यावरून तुम्ही समजून जा की ह्या रस्त्यावर किती भयान परिस्थिती आहे. आणि आपण ही परिस्थिती समजून घेतली असेल तर हा प्रश्न प्रत्येक ग्रामस्थाला भेडसावत आहे. म्हणून त्यांनी अति विनम्रपणे आपणास विनंती केली आहे की शासनाने जातीनं लक्ष घालून हे जीवावर बेतणारे प्राणघातक संकटाचे निवारण करावे ही नम्र विनंती. आपले नम्र ग्रामस्थांच्या या पद्धतीचं हे एक माझ्याकडे लिहिण्यासाठी पत्रकार नात्याने माझ्याकडे एक अनेक सामाजिक कार्यकर्ता, राजकीय कार्यकर्त्या नात्याने माझ्याकडे ग्रामस्थांनी विनंती केली, म्हणून मी या ठिकाणी शासनाच्या प्रशासनाच्या लक्षात येऊन देण्यासाठी हा व्हिडिओ केला. आमचा हा युट्यूब चॅनलवरील बातमी आपणास आवडली असल्यास युट्यूब चॅनलला, राजर्षी न्यूज युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करावं आणि आपल्या समाज बांधवापर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ पोहोचवा अशी मी आपणास विनंती करतो. धन्यवाद.